रसमलाई करायच्या आदल्या दिवशीच मी 1 लिटर म्हशीचं दूध असं अतिशय मंद गॅसवर तापत ठेवलं आणि निम्मं केलं. तुम्हाला ज्या दिवशी करायची आहे त्या दिवशी पण दूध गरम करू शकता आणि निम्मं करू शकता. आपण मग सकाळी 7लाच म्हणजे सकाळी लवकर सुरू करा, म्हणजे आपोआपच ते आटून वेळेवर होईल. आणि रात्रीच मी हे डब्यात भरून ठेवलं होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी काढलं. 1 लिटर गाईचं दूध उकळायला ठेवलं आहे. ते वरती आल्यावरती त्यात 2 टेबलस्पून व्हिनेगर घातलं आहे. व्हिनेगर नसेल तर साधारण अर्धी ते 1 वाटी दही पण तुम्ही दूध फाडण्यासाठी घालू शकता. रसगुल्ले करण्यासाठी मात्र नक्की गाईचं दूध घ्या. इथे व्हिडिओत दाखवली त्याप्रमाणे एक चाळणी घ्या, त्याच्याखाली पातेलं ठेवा आणि मंद गॅसवर दूध उकळत ठेवा. पूर्ण ते फाटलं की ते असं या मलमलच्या कापडातनं गाळवून घ्या. मलमलचं कापड हे साधारण जिथे ब्लाऊजचं कापड मिळतं तिथे मिळतं. पूर्ण पनीर निथळलं गेलं की ते काढायचं आहे. जास्त कोरडं नाही करायचं आहे. साधारण 15-20 मिनटं लागतात हे निथळायला पूर्ण. पनीर अति कोरडं नाही करायचं आहे आणि ते चांगलं मळून घ्यायचं आहे. तळहाताचा जो पंजा आहे त्याने व्यवस्थित सगळं मळून घ्यायचं आहे. गरज पडली तर पाट्याने पाट्यावर वाटून घेऊ शकतो, पण एवढी गरज पडत नाही जर हाताने चांगलं मळलं. आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो तसं पण ते मळून घ्यावं. बरंच म्हणजे 10-1 मिनटं तरी मळलं पाहिजे. आपल्याला हलकं झालं आहे असं कळलं पाहिजे. आणि नंतर त्याचे 6-10 समान भाग आधी नुसते करून ठेवायचे. मग हात धुवायचा आणि मग ते छान गोलगोल गोलगोल गोळे त्याला आकार द्यायचा. इथे ना मी थोडासा दाब देते आहे, कारण जेणेकरून आपण ते पाकात घालू साखरेच्या ह्याच्यात तर ते असे सुटले नाही पाहिजेत. पाकात घातल्यावर जर सुटतात असं वाटलं तर त्या रसगुल्ल्यावरती त्या गोळ्यावरती थोडीशी चिमूटभर साखर टाकायची. आपण रसमलाईसाठी केशर गरम करतो तर कुठल्याही तव्यावर किंवा कढईमध्ये 1 वाटी गरम करून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं केशर गरम वाटीत घालायचं, म्हणजे गॅस बंद करायचा, वाटी गरम झाल्यावर, आणि त्यात ते केशर घालून ठेवायचं आणि मग थंड होऊ द्यायचं. थंड झालं की हाताने बघायचं, चुरू शकता तुम्ही, असं ते चुरून घ्यायचं आणि मग ते तुम्ही ज्याच्यात टाकायचं त्याच्यात टाकायचं. जर श्रीखंडात वगैरे घालायचं असेल तर असं चुरलेलं केशर तुम्ही दुधात घालायचं आणि मग ते थोडा वेळ ठेवायचं की ते दुधाला त्याचा रंग येतो. बासुंदीत तुम्ही डायरेक्ट घातलं तर थोड्या वेळाने तसाच रंग येतो. तर तुम्ही ठरवा कसं घालायचं. असं आपण आता केशर तयार करून घेतलं आहे. 2.5 वाट्या म्हणजे 2.5 टाइम्स वाटी आमठीची हे घेतली आहे आणि त्यात 6 वाट्या साखर घेतली आहे आणि त्याचं मिश्रण उकळायला ठेवलं. आणि जेव्हा उकळी आली तेव्हा हे आपण जे तयार केलेले गोळे होते ते घातले. आपण जे पनीरचे गोळे टाकलेत पाण्यामध्ये साखरेच्या, त्यात ते 5 मिनटं नुसते उकळायचे. त्याच्यानंतरचे 5 मिनटं झाकण लावून उकळायचे आणि त्याच्यापुढे त्या पाकामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि परत झाकण न लावता उकळायचे. आणि मग 15 मिनटं झाली की ते झाकण बंद, म्हणजे गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून द्यायचे. इकडे आदल्या दिवशी मी एका पातेल्यात मंद गॅसवर 1 लिटर म्हशीचं दूध निम्मं होईल इतकं उकळून घेतलं होतं. 1-2 हे पनीरचे गोळे न फुटतायत असं वाटलं तेव्हा मी चिमूटभर साखर त्या गोळ्यांवर टाकली. आणि जर आपल्या परातीत अजून पनीर असेल असे गोळे करून बनवायचं तर ते अजून मळलं पाहिजे. पनीर फुटतं याचा अर्थ आपण ते नीट मळलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर ट्रायलसाठी आधी एकच गोळा 5 मिनटं उकळून बघा तो फुटतोय का. परत एकदा मला वाटलं की तो फुटतोय म्हणून मी त्याच्यात चिमूटभर साखर त्याच्यावरती टाकली. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरती त्यात 3 थेंब रोज इसेन्स टाकला आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच टाकायचं आहे. 3च थेंब टाकायचे जास्त. हे इकडे मिक्सरमधनं मी जे दूध आदल्या दिवशीचं निम्मं करून घेतलं तर ते गाळून घेतलं, कारण मला साय आवडत नाही आणि मला साईचा एकही कण आला तर खाऊ शकणार नाही. बऱ्याच लोकांना साय आवडत नाही म्हणून आपण हे गाळून घेतलेलंच बरं. शक्यतो त्याच्यात काही नसतंच, पण म्हशीचं दूध घेतलं आहे आणि ते भरपूर उकळताना लक्ष नाही दिलं तरी चालेल. पण गॅस मात्र बारीक ठेवा, बराच वेळ लागतो ते निम्मं व्हायला. पण जर मोठा गॅस ठेवला तर ते दूध करपतं आणि मग सगळ्या दुधाला वास लागतो, तर त्याचा काही उपयोगच होत नाही. म्हणून शक्यतो मी जनरली सकाळी 7लाच ते आटवायला ठेवते, तर 1-1.5-2 तासात ते निम्मं होऊन जातं.
मंद गॅस म्हणजे खूप मंद गॅस ठेवते, म्हणजे त्याचा रंग पण छान राहतो. तर अशा रीतीने मी ते निम्मं करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता ना मंद गॅसवर असतानाच 3 टेबलस्पून साखर घातली आहे आणि ती त्याच्यात विरघळून ते गार करून घेतलं आहे. साखर घातल्यावर सुद्धा मधनं मधनं हलवत राहा, नाही तर त्याला परत साय धरेल. आणि जर साय धरली तर मग परत एकदा त्याच्यातनं एक बीटर तरी फिरवा, नाही तर मिक्सरमधनं काढून घ्या. आता ज्यामध्ये ती रसमलाई आपल्याला सर्व करायची आहे किंवा थंड करायची आहे त्या भांड्यात मी ते काढून घेतलं आहे. शेजारी आपल्याला छोले केलेले पण दिसत आहेत. पूर्णपणे थंड झालेले रसगुल्ले मी किंचित किंचित दाबले, हाताने पण दाबू शकतो, आणि एक एक करून या दुधामध्ये घातले. एक 5-6 पिस्त्यांचे बारीक बारीक तुकडे केलेत. वरतून घातलं आहे केशर आणि पिस्त्यांचे तुकडे. आय थिंक रसमलाई म्हणलं की पिस्त्यांचे तुकडे आणि बदामाचे काप पण तुम्हाला हवे तर अगदी पातळ पातळ करून घालू शकता. बदाम भिजवायचे, एक अर्ध्या 1 तासाने सालं काढायची आणि बारीक 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 असे त्याचे पातळ काप करायचे. तर तसे पण तुम्ही घालू शकता. गुलाबाच्या पाकळ्या पण ह्याच्यामध्ये सजवायला घातल्या तर खूप छान दिसतात. तयार आहे घरी केलेली अतिशय सुंदर झालेली रसमलाई.